नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर दोन मोठ्या गुड न्यूज दिल्या आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची सुकन्या दिविजा फडणवीस ही 10वी उत्तीर्ण झाली आहे। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शुभ मुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला। विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यातील ससून मधल्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी कॉलेज प्रशासनानं 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी दिली। 1994च्या बॅचचे IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सध्या देवेन भारती हे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असून आता त्यांना मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या अमानवी आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तृतीयपंथी समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। या हल्ल्यात बळी पडलेल्या 26 निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। हल्ल्यानंतर पर्यटकांना घरवापसीसाठी तिप्पट पैसे मोजावे लागल्याचा आरोप तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्षा काजल गुरु यांनी केला आहे। नागपूरकरच्या भोसले घराण्याचे सरसंस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजीराजे भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठं यश आलंय, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी दिली। नागपूर शहराच्या कामठी उपविभागातून एक दुर्दैवी घटना सोमवारी घडली। कामठीतील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील फाये यांचा 17 वर्षीय मुलगा आयुष फाये यानं कन्हान नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। अभ्यासात हुशार असलेल्या आयुषने एका विषयात कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात जाऊन हे टोकाचं पाऊल उचललं, असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या 34 वर्षीय महिला पोलीस अंमलदाराला आक्षेपार्ह मेसेज केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर हा प्रकार द्वेष भावनेतून किंवा गैरसमजातून घडला असल्याचं कळतंय। या प्रकरणी चौकशीला सामोरे जाणार असल्याचं पोलीस निरीक्षकांनी म्हटलं आहे। ओबीसी आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिंदे समितीचा अहवाल उघड झालाय। त्याचवेळी या आरक्षणासाठी भांडणारे 8 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली गेली असल्याचे सांगताय। असे असेल तर ओबीसी आरक्षण संपल्यात जमा आहे, अशी टीका मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको यासाठी भांडणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली। या संदर्भात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजासाठी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलाय। 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। विधान परिषदेचे भाजपचे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांचे दीर्घ आजारानं निधन झालंय। चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी अनेक वर्ष जुळले होते। ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते। त्यांच्या निधनामुळे भाजप व अभाविप वर्तुळात शोककळा पसरली आहे। नाशिकच्या पवित्र रामकुंडावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरल्याने तो क्षणार्धात गोदावरीत वाहून गेल्याची घटना समोर आली। बीड जिल्ह्यातील हा तरुण पाय घसरून थेट गोदावरी नदीत पडला आणि क्षणातच नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला। गोदावरी नदीच्या पात्रात सध्या तब्बल 1000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। हा तरुण गोदावरीत पडल्यानं वाहून गेला असून अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही। माणगाव तालुक्यातील पन्हळघर धरणाचे पाणी परिसरातील गावांना पुरवले जाते, मात्र या धरणाला लागून असलेल्या वस्तीतील नागरिक मात्र हंडाभर पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन करतायत। कोरड्या नदीत खड्डा खणून पाणी मिळवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे। यामुळे पाण्याबरोबरच रोजगाराचीही मोठी समस्या इथं निर्माण झाली आहे। रत्नागिरी जवळच पूर्णगड येथील समुद्रात बुडणाऱ्या 16 तरुणांना स्थानिक लोकांच्या मदतीनं पोलिसांना वाचवण्यात यश आलंय। पूर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या 16 तरुणांच्या सरस्वती नावाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यानं बोट पाण्यात बुडाल्याने हा अपघात झाला। शिक्षक भरती प्रक्रियेतील विविध मागण्यांसाठी काल मंत्रालयात आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना अडवल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आंदोलकांकडून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा दिला।
आम्ही गरीब कुटुंबातील असून शिक्षक भरतीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत, मात्र शासनाने त्यांना फसवलंय, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवडा उलटून गेलाय. सरकारवर नेहमीच टीका करणारे खासदार संजय राऊत या हल्ल्यानंतर माध्यमांशी कुठेही बोलताना दिसले नाही. मात्र आता पूर्ण आठवड्याभरानंतर संजय राऊत माध्यमांसमोर आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घेतला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात 20 फूट उंचीची भिंत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान दुर्घटनेवेळी चंदनोत्सवम उत्सव साजरा केला जात होता. SDRF आणि NDRFच्या कर्मचाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्य हाती घेतलंय. केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून देशभर चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिली. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत काँग्रेसकडून देखील करण्यात आलं. बँगलोरमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या महिलेने वॅले पार्किंग कर्मचाऱ्यांकडे गाडी सोपवली. मात्र 1.4 कोटी रुपये किमतीची आलिशान मर्सिडीज बेन्झ कार पाहून कर्मचाऱ्यांचे डोळे फिरले आणि त्यांना रील शूट करण्याचा मोह चावरला नाही. मात्र या नादात गाडी भिंतीवर आदळून मोठं नुकसान झालं. बँगलोरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी PWD मंत्री सत्येंद्र जैन यांच्या विरोधात बुधवारी FIR दाखल केलाय. त्यांच्यावर वर्ग खोल्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. आम आदमी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात 12,748 वर्ग खोल्या किंवा इमारतींच्या बांधकामासंदर्भात हा घोटाळा 2,000 कोटी रुपयांचा आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हरियाणातील फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बेरोजगार इसमाने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह पलंगामध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी आज आरोपीस अटक केली आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. आता या प्रकरणात अमेरिकेची एंट्री झाली आहे. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसोबत संवाद साधला आहे. या प्रकरणावर चर्चेतून तोडगा काढावा अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. भारत पाकिस्तान सोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारत पाकिस्तानच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची शक्यता आहे. तसेच भारत पाकिस्तानच्या जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी घालण्याचीही शक्यता आहे. सरकार त्यावर विचार करत असल्याचं सांगितलं जातं. बांगलादेशच्या न्यायालयाने बुधवारी माजी इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्णदास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात जामीन मंजूर केलाय. बांगलादेशमधील द डेली स्टारने या संबंधीचं वृत्त दिलंय. गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी बीड शहरातील 3 परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान 36 कॉपी बहाद्दर आढळून आले. या सर्वांचे संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या 4ही जिल्ह्यांमध्ये आपल्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून विविध शैक्षणिक आदेश काढल्याचा दावा माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी केला आहे. आपल्या स्वाक्षऱ्यांच्या सर्व आदेशांची सत्यता पडताळण्याची मागणी उपासनी यांनी विदर्भातील 4ही जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक व शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन तर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण CISCE ने 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल CISCE.org या अधिकृत वेबसाईटवर पाहता येतील. एअरटेलने आपल्या रोमिंग पोर्टफोलिओमध्ये एक नवीन इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन जोडलाय. हा नवा प्लॅन 4,000 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आलाय. हा एअरटेलचा प्लॅन खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलाय जे युजर्स वारंवार अनेक देशांमध्ये प्रवास करतात. या एअरटेलच्या प्लॅनमध्ये रोज 1.5 GB डेटा आणि ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेशन आणि इन फ्लाइट कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स मिळतात. युजर्स एअरटेल थँक्स ॲपच्या माध्यमातून हा प्लॅन मॅनेज करू शकतील.
राष्ट्रीय शेअर बाजाराने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सरलेल्या 2024 ते 25 आर्थिक वर्षात या शेअर बाजारावर कंपन्यांनी समभाग सूचीबद्ध करून उभारलेल्या भांडवलाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य ठरले। देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे राज्याकडे हे देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक निधी प्रवाह येत असल्याचं यातून अधोरेखित होतंय। लोकप्रिय यूट्यूबर आशिष चंचलानी आता एका नवीन सिरीज मध्ये दिसणार आहे। तो लवकरच त्याच्या बहुप्रतीक्षित वेब सिरीज एकाकीद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे, जी एक अलौकिक थ्रिलर असेल। या सिरीज मध्ये हॉरर आणि कॉमेडी असणार आहे। पोस्टर मधील भयानक लुकमुळे प्रेक्षकांमध्ये या सिरीज बद्दल बरीच चर्चा रंगली आहे। दहशतवादी हल्ल्यावरून भारतीय सैन्याबाबत गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी याच्यावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे। केंद्र सरकारने शाहिद आफ्रिदी याच्या YouTube चॅनलवर भारतात बंदी आणली आहे। आफ्रिदी याने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांचं समर्थन करत भारतीय सैन्यावर आरोप केले होते। त्यानंतर केंद्र सरकारने ही कारवाई करत आफ्रिदीची आर्थिक कोंडी केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।